नमस्कार. आयुर्वेदिक शाळा या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये अनेक आजारांवरती रामबाण उपाय असणाऱ्या लवंग या मसाल्याच्या पदार्थाविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेऊया. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे अशीच नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहील. लवंग ही प्रत्येकाच्या किचनमध्ये असते. लवंग खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा ऋतू बदलला की आजार होतात. अशा वेळी लवंग खायचा सल्ला दिला जातो. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग टाळायचा असेल तर लवंग नक्की खा किंवा खाण्यापेक्षा ते चघळत राहा. लवंग खाल्लं की यकृताचे आरोग्य सुधारते. यकृत शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि त्याचं कार्य सुरळीत राहावं यासाठी तुम्ही लवंग चघळू शकता. लवंगाचे तुम्ही अनेक फायदे वाचलेही असतील. लवंग हे एक नैसर्गिक माउथ फ्रेशनर आहे. हे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. तोंडाचा वास आला की आपण लवंग खातो. लवंगेमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. जो रोज सकाळी चावून जर आपण लवंग खाल्ल्यास तर आपले तोंडसुद्धा साफ होईल, जंतू मरतील आणि तुम्हालाही ताजेपणा जाणवेल. दातदुखी ही अशी समस्या आहे जी अचानक उद्भवते. रात्री अपरात्री जरी दात दुखले की तुम्ही पेनकिलर खात असाल, पण पेनकिलर ही आरोग्यासाठी खूप वाईट आहे, हे सांगण्याची गरज नाही. वेदना होत असतील तर तुम्ही लवंग दाताखाली ठेवू शकता. लवंग जीवाणूंवर प्रभावीपणे हल्ला करते, ज्यामुळे दातदुखी बरी होते. रात्री लवंग खाल्ल्याने डोकेदुखी, बद्धकोष्ठता, पोटदुखी, श्वसनाचे आजार, श्वसनाची दुर्गंधी, खोकला आणि सर्दी, सूज, त्वचारोग इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासही लवंग खूप फायदेशीर आहे. याशिवाय यकृत आणि पचनसंस्थाही लवंग निरोगी ठेवते. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.